गुड मॉर्निंग मंडळी. आमच्याकडे ना मागच्या 3 आठवड्यापासून सतत पाऊस पडतोय आणि आमच्या कोलंबियामध्ये ना पहिल्यांदाच एवढा पाऊस पडताना मी बघते. जनरली आमच्या साऊथ भागातनं या महिन्यापासून हरिकेन स्टॉर्म वगैरे येत असतात, पण 2 दिवसच पाऊस येतो आणि नंतर मग ऊन तापतं. पण यावेळेस ना दररोज पाऊस पडतोय आणि खरं सांगायचं नागपूरच्या पावसाळ्याची आठवण येते यावेळेस. आता हे सतत पडणाऱ्या पावसामुळे ना माझी बागेतील सगळी झाडं खराब झाली आहेत. चला असो, पाऊस असेल किंवा ऊन, घरची कामं तर करायचीच आहे. सो आज सकाळची नियमित असलेली सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर दुपारच्या लंचमध्ये आज ज्वारी आणि पालकचे चिले बनवले. अच्छा, स्पेशली जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेवर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, काहीतरी ऑइली खावंसं वाटतं. पण कसं आहे ना, एखाद्या वेळेस कांदा भजी, तळलेले पदार्थ बरे वाटतात, पण आपल्या जिभेची चव राखण्यासाठी नेहमी भजी वगैरे खाऊ शकत नाही. त्यावर एक चांगला हेल्दी पर्याय ना हा चिला आहे. जवारचं पीठ सोबत थोडा कांदा, पालक, अजून आवडेल त्या भाज्या यामध्ये घालता येतात. शिवाय हा चिला रवा डोसासारखा क्रिस्पी बनतो, त्यामुळे हा हेल्दी तर आहे, तर सोबतच झटपट बनतो.